गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। पै ज्ञान दृष्टीचेनी अवलोके परी वदनांचा शेवट नटके मग लोचन ते कवतिके लागलो पाहे। परंतु ज्ञानदृष्टीने पाहत होता तरी त्या मुखांचा शेवट किंवा अंत त्याला लागत नव्हता। मग भगवंताचे डोळे कोणीकडे आहेत हे तो कौतुकाने पाहू लागला। म्हणजे आता त्याला ते इतकी मुख 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 दिसत होती, तो अनंत पसारा दिसत होता, हे दिसत होतं त्याला। आणि ज्ञानदृष्टीने पाहत होता तो, नाही असं नाही, ज्ञानदृष्टीने पाहत होता तरी त्या मुखाचा शेवट किंवा अंत त्याला लागत नव्हता। आता तुम्ही जर पाहिलं असेल एखाद्या आपण प्रतिमा 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 असं आपल्या आरशासमोर आपण मागे आरसा धरला तर असे आता जसं दिसत जातं तसं स्वरूप एक समजण्यासाठी म्हणून सांगितलं। परंतु यातनं समजायचंय का की ज्ञानदृष्टीला सुद्धा ते अवगत होत नाही, कारण त्याला ईश्वराने स्वतः ज्ञानदृष्टी दिलेली, लक्षात ठेवा। भगवंतानी स्वतः त्याला ती दृष्टी दिलेली आहे की तू बघ माझं विश्वरूप दर्शन आता। तरी सुद्धा तो त्या विश्वातीताच्याही पलीकडे अनंत, म्हणून त्याला अनंत म्हटलं जातं। अनंत का म्हणायचं त्याला, त्याच हे प्रमाण आहे, कारण तो डोळ्यांनी ज्ञानदृष्टींनी सुद्धा बघता येत नाही। तुम्हीच विचार करा ना, आता आपण साधा आपला वैयक्तिक एक ज्ञानदृष्टीचा अगदी भौतिक आविष्कार जरी आपण विचार केला की आपल्याला वाटतं ते दिसतं, हे मुख दिसतं फक्त आपल्याला, मुख म्हटलं की हे मुख वाटतं आपल्याला, बरोबर आहे की नाही। परंतु जे समष्टीमध्ये आहे ते व्यष्टित पण आहे, ब्रह्मांडी आहे ते पिंडी पण आहे। हा तुम्ही कार्यभाग कसा लावालो, तुम्ही थोडासा विचार करा, ध्यानात हे सगळे स्वरूपाचे विचार करावे लागतात, लक्षात घ्या। आपण हे मुख मानतो, परंतु डोळ्या हे एक मुख आहे, आपलं कान हे एक मुख आहे, ही तर झाली मुख आपल्याला जाणवणारी, पण प्रत्येक पेशी तिच्या स्पर्शाच्या स्वयंभू जाणीवेतून आहे, लक्षात ठेवा। तुम्ही अगदी बारीकातली बारीक सुई टोचली तरी सुद्धा तिचा तुम्हाला संवेदना दिल्याशिवाय ते राहणार नाही। मग हे या सगळ्या अनंत पेशी आहेत, ही कोणाची मुख आहेत, आलं का लक्षात? आपल्या शरीराच्या आतमध्ये आपलं हृदय आहे, हृदयाच्या पेशी आहेत, आपल्या आतड्यांच्या पेशी आहेत, आपल्या सर्व अवयवांच्या पेशी आहेत, लक्षात घ्या। या सर्व पेशी त्यांच्या यंत्रवत जाणीवांप्रमाणे कार्यरत आहेत, कळत पण नाही। दर 15 दिवसांनी करोडो पेशी मरतायत आणि करोडो पेशी जन्म घेत आहेत, लक्षात ठेवा। आपण फक्त आपल्या जन्माचा विचार करतो। मग ही आपली मुख नाहीत का? त्याला केवढं अनंतत्व आहे, पण ही बघण्याची दृष्टी आपल्याला तयार करावी लागणार आहे। गुरु देतो ती ही ज्ञानदृष्टी देतो, लक्षात ठेवा। आपणच आपल्याकडे अशा पद्धतीत बघायचं, हे विश्वरूप दर्शन माझ्यामध्ये नाही का? तुझं आहे, तुझं पाशी बघ, साधना ध्यान करायचं आहे ईश्वराला। जेव्हा हे भक्तीचं केवढं महान स्वरूप आहे, लक्षात घ्या की ईश्वरा तू किती मुखाने माझ्या अंगामध्ये काम करतो आहेस, तुझे किती उपकार मानो।
मला पाहिजे तेव्हा माझ्या मनाप्रमाणे मला हात जोडता येतात, माझ्या पाहिजे असेल त्याप्रमाणे मी तोंडाने तुझं भजन करू शकतो, मला पाहिजे तेव्हा तुला मी बघू शकतो. आणि ही सर्व शक्ती तू मला दिलेली आहेस. मग याची भक्ती नाही वाढणार? हे केवढा मोठा ज्ञानाचा आविष्कार आहे हा. लक्षात घ्या, ही भक्ती अर्जुनाने प्रत्यक्ष आतून तो जाणून घेत होता. विश्वरूप दर्शन हे आपण घ्यायचंय दर्शन, हे अर्जुनाला दिले आहे, संजय सांगतो आहे, अशी परिस्थिती आहे आता तरी. बरोबर ना? संजय सांगतोय, संजय बघतोय, मग आपण संजयाच्या भूमिकेतनं का नाही पाहू शकत? आपल्याकडे आता प्रत्यक्ष घडतं आहे, का नाही घडत असावं? आता हे विश्वरूप दर्शन आपण का नाही पाहू शकत? ही भूमिका आपल्याला कुठेतरी आपल्याला आणता यायला पाहिजे. हा साधनेचा फार मोठा भाग आहे. लक्षात घ्या. म्हणून हा अध्याय जो आहे, हा साधनेची एक वेगळी सीमा इथं गाठल्या जाते, आहे की नाही? वेगळ्या सीमेच्या भूमिकेपर्यंत जाऊन पोहोचतो इथं. आणि त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात बघा, म्हणून अंत त्याला लागत नाही. मग भगवंताचे डोळे कोणीकडे आहेत हे तो कौतुकाने पाहू लागला. मग एवढा परमेश्वर आहे, पण या भगवंताची दृष्टी कुठे आहे नेमकी? आहे की नाही? कारण भगवंताची मुख पाहिली, सर्व पाहिलं, बरोबर नाही? आपल्याला आपण समजा असं म्हटलं, त्याचा अनालिसिस आपण नंतर करू, की आपल्या प्रत्येक अवयवाची दृष्टी कुठे आहे, प्रत्येक पेशीची दृष्टी कुठे आहे? अजून खोलवर विचार झाला ना हा, अजून खोल गेला. बघा कसा खोल जातोय तो, सूक्ष्म तर अग्रबुद्धीच्या पुढे जाऊन पोचतो तो. असं मग तिथं काय म्हणतात, तव नानावर्णे कमळवने विकासली तैसे अर्जुने नेत्र देखिले पालिंगने आदित्यांची. तेव्हा अनेक रंगाच्या कमळाची वने प्रफुल्लित झालेली दिसावी व सूर्याच्या रांगा लागाव्या, त्याप्रमाणे अर्जुनाने देवांच्या डोळ्यांच्या रांगा पाहिल्या. आणि हे सर्व डोळे, म्हणजे आता आपण असा विचार करू ना, की हे सर्व डोळे कुठल्या जाणीवेत कार्य करत, कुठं पाहत होते? हे विश्व प्रकृती सर्वम खलविदम ब्रह्म या भूमिकेमधनं संपूर्ण सृष्टी न ईश्वर बघतो आहे असं म्हणण्यात आलं आहे. मग आपली दृष्टी सुद्धा आपल्यामधल्या ज्या सर्व कार्यरत असणारे जी मुख आहेत आपलीच, ती मुख काय कार्य करत आहेत, कुठं त्यांनी बघितलं पाहिजे. म्हणून सर्व भावे ईश्वराला का आपल्याला धरता यायला पाहिजे याचं कारण म्हटलं जातं. याचं कारण काय आहे की या सर्व गोष्टी पेशी पेशी मधून घडणारं स्पंदन मी ब्रह्म आहे या जाणीवेपर्यंत पोचत करायचं आहे. म्हणजे ती दृष्टी कुठे गेली पाहिजे प्रत्येक पेशीची, हे जे मी म्हणतोय तुम्हाला, ती ही दृष्टी अशी दृष्टी आहे. लक्षात ठेवा, खूप सूक्ष्म लागतं. आपण फक्त डोळ्यात पाणी आलं की देवाला बरं वाटलं असेल असं गृहीत धरतो, तसं नाहीये. कशासाठी देवाच्या डोळ्या, आपल्या पाण्याने डोळ्यात आलं म्हणून देवाला आपली आठवण यावी, इतके काही आपण देवासाठी काहीच केलेलं नाही, तर कशाला करतो बघतोय आपल्याकडे, आहे की नाही? त्यामुळे त्याला या संपूर्ण पेशी पेशींच्या जाणीवेतनं जेव्हा आपण जातो आणि आपल्या सर्व सप्तकोशांच्या जाणीवा त्या भूमिकेतनं त्याच्या ज्ञानाची वृद्धी मन आणि बुद्धीच्या जाणीवेतून पार जीवात्मा पूर्णपणे परावर्तित होतोय. त्याला सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह तिन्ही जाणीवांमध्ये फक्त परब्रह्म परब्रह्म आणि परब्रह्म ही अवस्था आहे. ही महाशून्य अवस्था आहे, ती अर्जुनाला प्राप्त झालेली. म्हणून त्याला हे सर्व असं दिसतंय. ज्ञानयुक्त जाणीवेतनं दिसणार आहे. लक्षात घ्या, डॉक्टरांच्या जाणीवेतनं नाही. नाहीतर डॉक्टरांना पेशी दिसणार, हे दिसणार, हे खराब झालं, इथे कॅन्सर झालाय, तिथे हे झालं, एवढं दिसणार त्यांना, बाकी काही दिसणार नाही डॉक्टरांना, आहे की नाही?
म्हणून ज्ञानयुक्त जाणीव खूप वेगळ्या प्रकारची आहे, ही दृष्टीच वेगळी आहे सगळी, लक्षात. म्हणून सूर्याच्या रांगा लागाव्या, म्हणजे कमळांची वने प्रफुल्लित झालेली दिसावी. आता त्यांनी उदाहरणं सुद्धा बघ कशी दिलेली. हे उदाहरणांचा सुद्धा अभ्यास करण्यासारखा आहे. अनेक कमळांची वने प्रफुल्लित झालेली दिसावी. अशा कमळ एकतर कमळ हेच पूर्णपणे ज्ञानयुक्त जाणीवेची, सात्विक जाणीवेतनं उमललेलं अनेक दलांचं फूल आहे, लक्षात घ्या, ज्याच्यावर ब्रह्मदेव बसलेला आहे. ब्रह्मदेव म्हणजे ज्ञान बसलेला आहे. अशी अनेक कमळे प्रत्येक पेशी मधनं उमललेली त्याला दिसतात. म्हणजे संपूर्ण सर्वम खलु इदं ब्रह्म, सर्वत्र ब्रह्मदेवाच्या ज्ञानयुक्त जाणीवा त्याला फुललेल्या दिसत आहेत. आणि ती ज्ञानयुक्त जाणीव असल्यामुळे ते जो प्रकाश आहे, तो प्रकाश अनेक कोटी सूर्याच्या जाणीवेत ते प्रकाशमय स्वरूप त्याला दिसत आहे ज्ञानाचं. म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं स्वरूप दिसत आहे. तुम्ही साधं उदाहरण आहे बघा, ही उपमा इतकी साधी वाट, आपण जर थोडा विचार केला की लक्षात येईल की उपमा काय स्वरूपाची आहे. म्हणून अशी वने प्रफुल्लित झालेली दिसावी व सूर्याच्या रांगा लागावा, त्याप्रमाणे अर्जुनाने देवांच्या डोळ्यांच्या रांगा पाहिल्या. एवढं अनंत ज्ञान आहे त्याच्यामध्ये, आलं लक्षात. कारण ही दृष्टीच, ईश्वराची दृष्टीच सर्व कार्यरत, सर्वत्र कार्यरत असते. कारण तो अदरवाईज पोहोचलेला आहे ना शेषावर, तो बघत कुठं असतो, दृष्टीने सर्व पाहत असतो, असं पण आहे. बर, तेथे जी कृष्ण मेघांची या दाटी, माझी कल्पांत विजूंची या फुटी, तैसी या वनी पिंगळा दिटी, भ्रूभंगातळी. तेथेच त्याप्रमाणे प्रलयकाली पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांच्या गर्दीत विजा चमकाव्या, त्याप्रमाणे भुवया खाली. असं त्यांनी भुवयाला उपमा बघा कशी दिलेली आहे. भुवयांची उपमा सुद्धा भारी दिली. प्रलयकाली पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांच्या गर्दीत विजा चमकाव्यात, त्याप्रमाणे भुवयाखाली भगवंताची अग्नीसारखी पिंगट दृष्टी अर्जुन पाहू लागला. बघा, पिंगट डोळे असतील त्यांनी आनंद मानायला हरकत नाही. पिंगट डोळे आता करू नका, नाही तर हल्ली मिळतं त्याला आवाज. पिंगट त्यांनी स्पेसिफिक म्हटलं नाही तर, म्हणजे अर्जुनाला जाणवलेला भाव आहे आणि ज्ञानेश्वरांनी त्याच्यावर पूर्णपणे लिहिलेला आहे. म्हणजे ईश्वराचे डोळे कुठल्या रंगाचे असं विचारलं तर आपण पिंगट म्हणून छातीटोकपणे सांगून टाकायचं. आपण काय जास्त डोकं लढवायचं कारण नाही त्याच्यामध्ये, आहे की नाही. असं आपलं एनिवे. तर प्रलयकाली पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांच्या गर्दीत विजा चमकावा, त्याप्रमाणे भुवयाखाली, त्याप्रमाणे त्याच्या भुवयाखाली प्रलयकाली पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांच्या गर्दीत विजा चमकाव्या. आता काय याचा अर्थ लावायचा तो तुम्ही लावा बरं का. उगाच म्हणजे आता प्रलयकाली पण आहे, विजा चमकाव्यात मेघ पण आहेत. म्हणजे त्याच्या डोळ्याच्या जाणीवांमध्ये कशा प्रकारचं संपूर्ण तरंग बसवलेत बघा. आणि दृष्टी पिंगट आहे, दृष्टी पिंगट आहे. त्या याच्यामध्ये एवढ्या, कारण तो अपरेमधनं पाहतोय बघा. हा सगळं वैश्विक जाणीव सांगितलेली आहे. त्याच्यामुळे ही अपरेमध्ये आहे, मूळ परावस्था नाहीये. म्हणजे मी त्याचा अर्थ लावतो तो असा लावतो, ही परावस्था नसल्यामुळे त्याच्या भोवती सगळं अपरेतनं आले. अपरेतल्या अज्ञान म्हणू शकत नाही, परंतु विश्व निर्मितीच्या जाणीवा त्या संपूर्ण त्याच्या डोळ्याच्या भोवती झालेल्या आहेत. आणि त्याच्यातून ज्ञानाच्या, म्हणजे तेजाची, हे म्हटलं ना तरी विजेच्या विजा चमकावा. त्यामुळे या विजा ज्या चमकल्या जात आहेत
या सर्व त्या विश्व निर्मितीच्या हेतूच्या वीजा त्याच्यात निर्माण आहे आणि त्याची जी दृष्टी आहे ती पिंगट प्रकारची आहे. असा काहीसा अर्थ जर आपण घेतला तर कुठेतरी ते लॉजिकली आपण त्याच्यात फिट करू शकू. लक्षात आलं? नाही तर या उदाहरणांना काय अर्थच राहणार नाही, असं होऊन बसेल ते. कारण ते ज्ञानेश्वर काय एवढं निरर्थक लिहिणार नाही नक्कीच असं. हे एक आश्चर्य पाहता ती एकेची रूपी पांडुसुता दर्शनाची अनेकता प्रतिफळली. असे एक आश्चर्य पाहता पाहता एका विश्वरूपाच्या ठिकाणी अर्जुनाला अनेक प्रकारचे दर्शन होऊ लागले. एकाच विश्वरूपाच्या ठिकाणी त्याला, कारण एकच कृष्ण त्याला दिसताना एकच दिसतोय, पण त्याच्या भोवती त्याच्या सर्व अशी रूप दिसायला लागली. ते भाग्यनिधी पार्था का विफलत्व होईल मनोरथा काय पिनाक पाणीची या भाता वायकांडी आहाती. मग अर्जुन म्हणतो देवाचे कुठे असे हा ते चुकलं काहीतरी माझं 204 झालं ना, 205 घ्यायचं ना. हा आश्चर्य पाहता तेथे एकेची रूपी पांडुसुता दर्शनाची अनेकता प्रतिफळली. असे एक आश्चर्य पाहता पाहता एका विश्वरूपाच्या ठिकाणी अर्जुनाला अनेक प्रकारची दर्शने होऊ लागली. हे पाहिलं आपण. मग म्हणे चरण ते कवणेकडे केवते मुकुटके दोरदंडे ऐसी वाढविता हे कोडे चाड देखावयाची. मग अर्जुन म्हणतो देवाचे चरण कुठे आहेत. आता तो एक एक बघायला, आता डोळे कुठे आहेत पाहिलं त्यांनी, मुख कुठं झालं, डोळे कुठं झाली, आता तो म्हणतो पाय कुठे आहेत. लक्षात देवाचे चरण कोठे आहेत, देवाचा मुकुट कोठे आहे व बाहू कोठे आहे. अशा प्रमाणे भगवंताचे निरनिराळे अवयव पाहण्याची अर्जुन इच्छा वाढवू लागला. त्याला आतून म्हणजे ते सगळं प्रचंड पाहत असताना, जसं आपण म्हणतो ना पेशेपाल किंवा कुठल्या जरी मोठ्या ह्याच्यात गेलो, एखादी मोठी मूर्ती पाहिली तर आपण म्हणतो ना अरे बापरे केवढी भयंकर मोठी उंच बिल्डिंग आहे किंवा मूर्ती आहे असं म्हणून मूर्तीचं उदाहरण घेऊ आपण, आहे की नाही. अरे बापरे केवढे त्याचं नाक केलंय, केवढे कान आहेत ना, पायापाशी ते यांचा तो पटेलांचा पुतळा पाहिला असेल कोणी तर तिथे गेल्यानंतर असंच वाटणार ना अरे केवढीशी दिसतं. आपण एवढे त्याच्या अंगठ्या एवढी आपली उंची, त्यांचा अंगठा आणि आपली उंची एकसारखी. ही जी भव्यतेची आपण प्रत्येक अवयवाला शोधून पाहतो ना, त्या प्रकारे बोट किती सुंदर केलेले, तर केवढा मोठा प्रचंड बरोबर मापाचं असं. एनिवे सांगण्याचा हेतू काय आहे की विश्वरूपाच्या ठिकाणी अर्जुनाला अनेक प्रकारचे दर्शन होऊ लागले. मग अर्जुन म्हणतो देवाचे चरण कोठे आहे, देवाचा मुकुट कोठे आहे व बाहू कोठे आहे. अशा प्रमाणे भगवंताचे निरनिराळे अवयव पाहण्याची अजून इच्छा वाढवू लागला. तेच भाग्यनिधी पार्था का विफलत्व होईल मनोरथा काय पिनाक पाणीची या भाता वायकांडी वाहती. आता अर्जुनाला इच्छा झाली म्हटल्यानंतर त्याला ते दिसणारच ना. याच्यासाठी ही उदाहरणं दिलीत लक्षात. कारण अर्जुन हा इतका आत्मजाणीवेमध्ये गेलेला होता की त्याला जे वाटेल ती भगवंताचीच इच्छा होती. लक्षात आलं. कारण हे कर्म घडतंय ना त्याच्याकडनं, तो विचार केला. आत्मजाणीवेमधनं घडणारं कर्म ईश्वरीय जेव्हा होतं तेव्हा ईश्वरच दिसतो. लक्षात घ्या. आणि ते ऑटोमॅटिक निष्कर्म होतं. पण आत्मजाणीवेत जा, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हे जे म्हटलं जातं त्याची कारण पण इथं सापडतात आपल्याला. म्हणून संपूर्ण भाग्याचा साठा अशा अर्जुनाचे मनोरथ कसे व्यर्थ जाईल. पिनाक धनुष्य धारण करणाऱ्या शंकराच्या भातात निष्फळ होणारे बाण राहतील काय. हे शंकराच्या भात्यामधले जे बाण असणार हे त्याला ज्या ज्या इच्छा होणार त्या पूर्ण होणारच ना, असं त्यांना म्हणायचंय. किंवा कुठे गेलं पुढचं, ना तरी चतुराननाची वाचे काय आहाती लटकिया अक्षराचे साचे म्हणून या साध्यंतपण अपरांचे देखिले तेणे. किंवा ब्रह्मदेवाच्या वाणीत अर्थहीन अक्षराचे साचे राहू शकतात काय. कारण ब्रह्मदेव हा काय उगाच कुठले वाक्य बोलणार नाही. लक्षात घ्या. त्याच्या पाठीमागे काहीतरी अर्थ असल्याशिवाय बोलल्या जात नाही.
तुम्ही जर कुठल्या संतांच्या सहवासात आला असाल तर ते जे काही बोलत असतात किंवा ते जे काही सांगत असतात ते निरर्थक कधीच नसतं. लक्षात घ्या. ते आपण कसं घ्यायचं आणि ते अप्लाय करायचं हे आपल्याला बुद्धीच्या जाणीवेतनं ठरवावं लागतं. त्यामुळे ते निरर्थक कधीच बोलणार नाही. म्हणून त्यांची प्रत्येक कृती आत्मजाणीवेतून घडणारी प्रत्येक कृती फक्त मौखिकच नाही, शारीरिक कृती सुद्धा ही ईश्वराच्या भूमिकेतनं आपल्याला बघता यायला पाहिजे, कारण ती व्यर्थ नसते. लक्षात आलं. गजानन महाराजांनी कोणाच्या अंगावर थुंकले, शारीरिक आहे ना, आहे की नाही. याच्यातनं काही ते बोलले तत्वज्ञान काय सांगितलं गजानन महाराजांनी? काहीच नाही. गण गण गणात होते. लोकांना अजून कळत नाही याचा अर्थ काय. कोणीतरी ते दासगुण एक अर्थ लावतात, हे असे लावतात, ते सगळे नाही. अर्थ लावावेत, त्याच्या विरोधात नाहीये मी, पण त्याचा खरा अर्थ काय आहे कळला का कधी? कोणी अनुभवला का? तो नाही अनुभवला. परंतु हे मौखिक झालं, त्याचा अर्थ कळलं, हे बुद्धीचं कार्य होतं. परंतु ते जेव्हा एखाद्याच्या अंगावर थुंकले तर त्याला त्याच्या जाणीवेतनं त्याला बुद्धीला जे वाटलं ते त्यांनी चोळल्याबरोबर त्याचा खंड निघून गेला. ही कृती पण तेवढीच आहे ना. एवढी कृती आत्मज्ञानात जाणीवेतनं व्हायला पाहिजे. ही उन्मनी अवस्थेतनं घडणाऱ्या घटना आहेत. याला उन्मनी अवस्था म्हणतात. लक्षात आलं. म्हणून संत समजणं अवघड जातं. त्याची कारण पण तिथं आहेत लक्षात. म्हणून जयाची सोय वेदाना कळे तयाचे सकळा वयव एकाची वेळे अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले. बघा, जेव्हा विश्वरूपाची स्थिती वेदांनाही अगम्य आहे, त्या विश्वरूपाचे सर्व अवयव अर्जुन दोन्ही डोळ्यांनी एकदमच पाहू लागला. त्याच्या दृष्टीमध्ये सर्व अवयव एकदमच यायला लागले असं ते म्हणतात. बरोबर. म्हणून चरणौनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे. नाना प्रकारच्या रत्नालंकारांनी सुशोभित झालेले विश्वरूपाचे वैभव. असं म्हटल्याबरोबर आपल्याला ते सगळे सोन्याचे हार, चांदीचे हार काही असतील आपल्या घरातले किंवा PNG कडे पाहिलेले ते सगळे आठवायला लागतात. बरोबर आहे की नाही? हे सगळं आठवतं आपल्याला की ते देवानी घातले असं आपल्याला वाटतं. साहजिक आहे, चुकीचं काही नाही. ही आपली दृष्टी आहे, ही आपली दृष्टी आहे की नाही. अष्टेकरांकडे आले तो किंवा ते काय बरेच लोक आहेत, ते काय पेठे का काय लोक, त्यांच्याकडे असतं सगळं सोनं चांदीचे व्यापारी. नाना प्रकारच्या रत्नालंकारांनी सुशोभित झालेले विश्वरूपाचे वैभव अर्जुन पायापासून मस्तकांपर्यंत पाहू लागला. तर पुढे बघा काय म्हणतात बरं का. शेवटच आहे ना हे. हा, चरणोनी मुकुटवरी झाले परब्रह्म आपुलेनी अंगे ल्यावया जाहला आपणची अनेके ती लेणी मी सांगे काही सयासारखी. बघा, म्हणजे परमात्मा आपल्या अनेक अंगावर घालण्याकरता आपणच अनेक अलंकार रूप झाला होता. ते अलंकार कशासारखे होते ते मी सांगतो. म्हणजे आपण जे अलंकार समजतो ही किती आपली अज्ञान दृष्टी आहे बघा. सांगण्याचा हेतू आहे तो आहे त्याच्यातला की त्याला परमेश्वरच अलंकारमय दिसायला लागलाय. हे अलंकार सुद्धा परमेश्वरच आहे. आपण असा विचार करू शकतो का कधी? म्हणून परमेश्वराने अलंकार घातलेच कुठले तर ते परमेश्वराचेच, त्यांनी स्वतःच अलंकारमय झालेला आहे असं त्यांना म्हणायचंय थोडक्यामध्ये. म्हणून ही जी स्वरूपाची जाणीव आहे त्याची की सर्वम खलुविदम ब्रह्म, म्हणजे सोनं सुद्धा ईश्वरमय दिसलं पाहिजे. पृथ्वी तत्व सुद्धा ईश्वरमय झाले, वायू तत्व सुद्धा ईश्वरमय झाले, अग्नि तत्व सुद्धा ईश्वरमय झाले. संपूर्ण अष्टधा प्रकृती ज्याच्यातून सर्व निर्मिती झालेली आहे ती संपूर्ण ईश्वरमय आहे. सर्वम खलविदम ब्रह्म, ही ती भूमिका इथं आपल्याला दिसते. लक्षात.
कशासारखे होते ते मी सांगतो. जिये प्रभेची झळाळा उजाळू चंद्रादित्य मंडळा, जे महातेजाचा जिव्हाळा जेणे विश्व प्रगटे. ज्याच्या प्रभेच्या कांतीने चंद्रमंडळ व सूर्यमंडळ यांना तेज प्राप्त झाले, आणि जे महातेजाचाही जिव्हाळा असून ज्यामुळे हे विश्व म्हणजे हा नामरूपाचा पसारा प्रगट होतो, ते हे तेज की ज्याच्यातून ही सर्व निर्मिती घडते. म्हणजे हे संपूर्ण विश्वाचं स्वरूप लक्षात घ्या. हे संपूर्ण ईश्वरमयच कसं आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि हे नुसतं समजून नाही उपयोगाचं. समजून झालं का, इथं आपण खाली उतरलो की परत झालं, संपलं सगळं, आहे की नाही. आणि तेच तुकाराम महाराज झालं त्यांचं कीर्तन, त्यानंतर गजानन महाराज झाले त्यांचे, लोक निघून गेले समजा, तरी ते त्याच जाणीवेत असतात ना. ते कुठेही गेले तरी ते त्याच जाणीवेत असतात. हे संतत्व आहे. आपण एका म्हणजे हे आपलं चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीये. ही एक स्टेज आहे की बौद्धिक जाणीवेतून अरे हे असं होय, अरे हे असं व्हायला पाहिजे, हे ध्येय आहे. आपण इंजिनियर व्हायला पाहिजे म्हणजे होतो का, नाही ना. ते ध्येय आहे. पण इंजिनियर कसा असलं पाहिजे, त्याला ज्ञान कुठलं असतं, सिलेबस काय असतं, किंवा डॉक्टर व्हायचं असेल, काय जे काही तुम्हाला शिकायचं असेल, ते ध्येय ठेवावंच लागणार आहे ना. त्या बौद्धिक जाणीवेमध्ये ते जेव्हा ठासून भरल्या जातं तेव्हा मग ते व्यक्तिमत्व तसं घडणार आहे. म्हणून ईश्वराच्या सारखं जर घडायचं असेल तर ईश्वराचं व्यक्तिमत्व समजल्याशिवाय ईश्वर होऊ का आपण. मग ते ईश्वर कसा असतो हे ते सांगतात. अशी ती भूमिका आहे सर्व त्याच्यातली. म्हणून हे आपली भक्ती आहे ही. अशा प्रकारे प्रत्येक स्टेजला एलिव्हेट करत जायचंय आपल्याला. प्रत्येक स्टेजला एलिव्हेट करायचंय. नाही तर आपण आहोत तसेच राहणार आहोत. लक्षात घ्या. जन्माच्या वेळेला आणि मरताना आपल्यात काहीच फरक नसेल. फक्त शारीरिकच भेद होत असेल तर ती काय आपली किमया नाही ना. तिथं आपण ते तसं घडणारच आहे. ते तुम्ही मोठे होणारच आहात. त्यात काही तुमचं कर्तृत्व काय आहे. आपलं काही कर्तृत्व आहे का. आपण आई कधीतरी लहान आपले आई वडील आपले कौतुक करतच होते की काय छान पोरग माझं दुडदुडू दुडू चाललंय. आता करतात का ते म्हणतात काय पोरगा एवढा मोठा झाला तरी अजून अक्कल येत नाही, आहे की नाही. असं का म्हणतात. म्हणजे काय, याचा अर्थ काय की आपण आपल्या ज्ञानाला वाढवलेलंच नाहीये. आपण एलिव्हेटच केलेलं नाहीये कधी. म्हणून झालं ठीक आहे, संसार झाला, सर्व झालं. आता परत अजून वरच्या दशेला जायला तर पाहिजे ना कुठेतरी. तर ते गेलंच नाही तर काय होईल. व्यवहारातच मरू ना आपण. मग व्यवहारातच मरायचंय का आपल्याला. लोक म्हणतात ना तो काम करता करता मेला. हे काही चांगलं लक्षण आहे का. तो इतके दिवस रात्र काम करतो, इतके दिवस रात्र का. अरे तो मूर्ख आहे म्हणून करतोय. झालं पोरं आता नातवंड आली तरी काम करतोय बिचारा. काय करायचंय आता. थोडं अवघड आहे. परंतु हे खूप समजणं पाहिजे. किती लक्ष घालायचं संसारात, आहे की नाही. किती सुनांना टोचायचं, किती त्यांच्याकडनं अपेक्षा करायच्या, काय आहे की नाही. अरे काय आहे, काय लॉजिक आहे का. आपल्या डोकं तरी आहे का आपल्याला. मग कसं आपल्याला वरती जाता यायला पाहिजे ना कुठेतरी. ती व्यक्ती पण जीव आहे. भले तिला माझ्याबद्दल आदर नसेल असेल, हा तिचा विषय. पण मी जीव म्हणून बघायला काय, आणि तिचा कल्याण कसं साधेल याचा विचार करायला काय. हा सर्वम खलु इदम ब्रह्माच्या जाणीवेत जाण्याचा सत्व गुण लावा अंगारा. हा अंगारा लावता. आणि हे आपल्याच पोरा बाळांपुरतं नाही तर यांच्याकडनं आदर्श घेता यायला पाहिजे. नमस्कार त्यांच्या पाया. नाही लाव करत होते, काय म्हटलं नाही माझं. त्या दृष्टीने नाही म्हटलं मी तुम्हाला. हो हे वाढविता धनी व्हायला पाहिजे. हो आपण वाढविता धनी होणं.
अध्यात्म माझं गणितच आहे, तर वाढवलंच नाही कधी आपण, तर आपलं व्यक्तिमत्व वाढेल कसं? हा विकास आहे, हा खरा विकास आहे, आत्मिक विकास, आत्म होणारा. पैशाचा बाहेरचा विकास जाऊ दे, मरते तो होईल न होईल. तुकारामाकडे काही गाड्या नव्हत्या, आहे की नाही? म्हणजे गाड्या घेऊन येत असं नाही मला म्हणायचं, परंतु त्यात अडकायचं काही कारण नाही असं मला म्हणायचं, आहे की नाही? गप्प बसावं, वेळ आली तर विकून टाकावं. मी विकून टाकली माझी गाडी, विषय आला म्हणून सांगितलं. तर सांगण्याचा हेतू काय आहे की हे आपल्याला एवढं अडकायचं नाहीये. सांगण्याचा हेतू त्यातला तो आहे की एवढं अडकायचं नाहीये. म्हणून त्या दिव्यतेच्याकडे आपल्याला जाता यायला पाहिजे. तो दिव्य तेज शृंगार कोणाची मतीसी होय गोचर, देव आपण पेची लेईले ऐसे वीर देखत असे. त्या दिव्य तेज रूप शृंगाराचे कोणाच्या बुद्धीला आकलन होऊ शकेल? बघा, ज्ञानेश्वर महाराजांचा प्रश्न आहे हा. हे असं दिव्य तेज कोणाच्या बुद्धीला आकलन होऊ शकेल? याला साठी संतांचीच बुद्धी लागणार, अग्रबुद्धीच लागणार. हे सर्व सांगितलंय ज्ञानेश्वर माऊलीने. का सांगितलं अगोदर? कारण हे विश्वरूपापर्यंत पोहोचायचंय ना, लोकांना घेऊन जायचंय, त्या दर्शनापर्यंत घेऊन जायचंय. ती अग्रबुद्धीची जाणीव तयार व्हायला पाहिजे तोपर्यंत. म्हणून देवाने आपणच अलंकार रूप होऊन आपणच ते अलंकार घातले आहेत असे वीर अर्जुन पाहतो आहे. बघा, म्हणजे म्हटलं देव स्वतःच अलंकार झाला आहे आणि त्यांनी ते स्वतःच घातलेले आहेत. हे ती भूमिका त्याच्यातली सर्वात महत्वाची आहे. सर्वं खर्विदम ब्रह्म. म्हणून बीज आत्मोद्धार करायचा आहे, बीज आत्म्याच्या जाणीवेत जायचे, मीच विश्वात्मा बघायचा आहे आणि विश्वातीताच्या जाणीवेतून मी बघायचं आहे. सर्वं खर्विदम ब्रह्म. आहे की नाही? कुठं जातो माणूस एकदम. ह्या ध्यानवर्गाचा हा नक्की फायदा आपल्याला झाला असेल असं मला वाटतं, आहे की नाही? हे जे तुम्ही सर्वांनी केला आहे किंवा जनधंदा केला आहे, त्याच्यामुळे एक वेगळा ट्रान्स मध्ये जाऊ शकतो माणूस ज्ञानेश्वरी बघायचा. नाही तर बेसिक गोष्टीच माहिती नसतं. काय फार मोठा प्रॉब्लेम होतो अध्यात्मातला. हा मोठा प्रॉब्लेम आहे. लोकांना काही शिक्षण दिलं जात नाही, कुठे शिकवल्या जात नाही. मन म्हणजे काय, बुद्धी म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, हे शरीर म्हणजे काय. अरे मी खातोय कोबी, होतोय त्याचा हाडं होत आहे, मांस होतंय, आहे की नाही? त्या कोबीत मांसही नसतं, दुधी भोपळ्यातही मांस नसतं, रक्त नसतं, काही नसतं, पण होतं कसं आहे हा विचारच कुठंतरी माणूस करत नाही. असं होऊन बसले. नेचर आहे, होत आहे, ते खातंय म्हणून मी खातोय, मी वाढतोय म्हणून ते वाढतंय, ते वाढतंय म्हणून मी वाढतंय, चाललंय. असं इतकं कॅज्युअल अप्रोच झालेला आहे, इतका कॅज्युअल अप्रोच आहे. तर तसं घेऊ हे नाहीये. मग तेथेची ज्ञानाची या डोळा पाहात कर पल्लवा जव सरळा, तव तोडीत कल्पांथिया जाळा, तेशी शस्त्र झळकत देखे. हा शब्द बघा यांचे, बापरे. पुन्हा तेथेच अर्जुन ज्ञानदृष्टीने सरळ अशा हाताकडे पाहत असतात. त्याच्या सरळ हात जे होते त्या प्रत्येक हाताकडे, भुजांकडे पाहत असताना काय दिसलं? त्या हाताच्या ठिकाणी कल्पांतीच्या अग्नीच्या ज्वाळा तोडणारी तेजस्वी शस्त्रे झळकत असलेली तो पाहू लागला. हे ती सर्व शस्त्र त्याला दिसायला लागली. म्हणजे थोडक्यात आता हे लक्षात घ्या, ती शस्त्र ही त्याच्या स्वरूपातून बनलेली आहेत. हे पण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. त्या अगोदर सगळा विषय झालेला आहे म्हणून तो परत रिपीट नाही केला. आपण अंग, आपण अलंकार, आपण हात, आपण हातियार, आपण जीव, आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. ते म्हणतात काय बघा, आपणच जीव असून आपणच शरीर झाले, अशी संपूर्ण चराचर सृष्टी देवानेच व्यापली आहे असे तो अर्जुन पाहू लागला. म्हणून कुठेही जडत्वाचा प्रत्ययच नाही, कुठेही जडत्व नाही. बघा आता त्याच्यामध्ये सर्व त्रिगुणात्मक आणि अष्टदा प्रकृतीच्या स्वरूपातल्या देवदेवतांचं स्वरूपाची जाणीव त्याला तिथं चैतन्यमय स्वरूपात, प्रकाशमय स्वरूपात दिसायला लागली, आहे की नाही? अशी ती ज्ञान दृष्टी यावी लागणार आहे.
ही अनुभूती आहे. जेव्हा संत म्हणतात ना की आम्ही म्हणजे इतरांनी व्हावा तो भार, असं म्हणलं ना, पंडित लोकांना तुकारामांनी म्हटलंय की आम्हासी तो ठावा वेदांचा तो अर्थ, इतरांनी तो व्हावा भार, असं म्हटलेलं आहे. हा ठाव वेदांचा अर्थ यांना ठावा म्हणजे काय, ही अनुभूती आहे, ही तुकारामाला आलेली अनुभूती. तेव्हा कुठं मग तुका झाला आकाश एवढा होतो. ते उगाच आकाश म्हणजे मी मोगतो तेवढं आकाश, पुण्यापुरता आकाश, देहूपुरता असं नाहीये ते. त्याचा आकाश अंतरंग चतुष्टयाच्या पुढे चिदाकाशाच्याही पुढे जाणार आकाश, हे त्याचा आकाश आहे, ती भूमिका आहे त्याच्यामध्ये. म्हणून जयाच्या किरणांचे निखरेपणे नक्षत्राचे होत फुटाणे, जेत खिरडला वन्नी म्हणे समुद्री रिघो. ज्या शस्त्रांच्या तेजस्वी किरणांच्या प्रखरतेमुळे नक्षत्रांचे देखील फुटाणे फुटत होते, फुटाणे फुटत होते, आणि ज्या तेजाने संतप्त झालेला अग्नी देखील दाह शमवण्याकरता समुद्रात शिरण्याची इच्छा करत होता. म्हणजे तो जो सगळा अग्नी तयार झालेला होता प्रलयाचा, आणि ते जलामध्ये मिसळत होतं ना, सर्व जल त्या अग्नी याच्या होतं, तो अग्नी जणू काही ते ज्वाला याच्या आत शिरायचा प्रयत्न करत होता, असं शांत समवण्यासाठी, असं त्यांना म्हणायचंय. मग काळकूट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंचे दांग उमटले, तैसे अपार कर देखिले उद्यता युधी. मग जणू काही समुद्रांच्या लाटांनी संपूर्ण काळकूट विषच भरून घ्यावे किंवा प्रलय समयीच्या विजांचे समुदाय प्रकट व्हावेत, त्याप्रमाणे नाना प्रकारची आयुधे धारण केलेले भगवंताचे अनंत हात अर्जुन पाहू लागला. अशा प्रकारची सर्व अनंताची अनंत जाणीव, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं स्वरूप तो अशा प्रकारे पाहू लागला. आणि तिथं ते म्हणतायत दिव्य माल्याम्बरंधरम दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवमनंतम विश्वतो मुखम. त्या विश्वरूप भगवंताने दिव्य माळा व दिव्य वस्त्र धारण केले आहे, दिव्य गंधाची उठी लावली आहे, त्याला सर्वत्र मुखे आहेत व ते सर्व आश्चर्यमय आहे, असे अर्जुनाने पाहिले. या श्लोकाच्या इथं आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की.